ब्रेकनंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता एक महत्त्वाची बातमी, विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि अध्यक्षपदी नेमकं कोण याची चर्चा आहे। पण आता सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय आणि एवढंच नाही तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुद्धा सहमती मिळाल्याचं कळतंय। आता केवळ काँग्रेस हायकमांडचं शिक्कामोर्तब होणं बाकी आहे। विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अखेर याच अधिवेशनात होते आहे आणि काँग्रेसच्या वतीनं 3 नावं चर्चेत होती, अमीन पटेल, संग्राम थोपटे, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाबद्दल सहमती दर्शवल्यानंतर आता फक्त काँग्रेस हायकमांडचा आदेश येणं बाकी आहे। माननीय राज्यपाल महोदयांकडून ज्या पद्धतीचं तातडीनं हे आलं, नोटिफिकेशन आलं की तातडीनंच ती निवडणूक जाहीर केली जाईल आणि जशीच निवडणूक जाहीर झाली तसंच नाव दिल्लीवरून तातडीने येईल। ह्याच्यामध्ये काँग्रेस प्रेसिडेंट जे निर्णय घेणार हे होणार आहेत लवकरच होईल। नाही दिवसापासून स्पीकरचा पोस्ट रिक्वेस्ट होता, सर्वांची अशी इच्छा होती की काँग्रेसचा स्पीकर लवकरात लवकर बनवायचा। आता ते निर्णय झाले आहेत, निर्णयाचं स्वागत आहे। 2 दिवसामध्ये नवीन स्पीकर काँग्रेसचा होणार आहे। पक्षाची श्रेष्ठी ठरवतील जे काय आहे ते, आणि हा जो विषय आहे की विधिमंडळाच्या प्रक्रियेमधला आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा घटक आहे। सभागृहाचं कामकाज सुचारू पद्धतीने चालावं याकरता आहे, ते पद रिक्त राहता कामा नये अशी सर्वांची इच्छा आहे। त्यामुळे लवकरच त्याबद्दल निर्णय होईल, ती प्रक्रिया पूर्ण होईल। त्यामुळे थेट नाव तर कोणी घेत नाही, पण नाव आता सगळ्यांना कळलंय आणि ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। श्रेष्ठींच्या आदेशाची आता वाट बघितली जाते। पण दरम्यान आणखीन एक गोष्टीची बातमी अशी आहे आणि सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार काँग्रेसचं जे मंत्रिमंडळातले सदस्य आहेत त्यांच्यात खांदेपालट होऊ शकतो, खातेबदल होऊ शकतो। एवढंच नाही तर काही मंत्र्यांना डच्चू सुद्धा मिळू शकतो। काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी दिल्लीमधून महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचं एक रिपोर्ट कार्ड तयार करून मागवलं आहे। हे रिपोर्ट कार्ड घेऊन अधिवेशन संपताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नवी दिल्लीला जातील आणि सोनिया गांधी तसंच राहुल गांधी यांची भेट घेतील आणि नंतर काँग्रेसच्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो आणि त्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते। दरम्यान विधानसभेच्या अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांच्याकडे औपचारिकपणे पत्र देण्यात आलंय। राज्यपालांच्या सहमतीनंतर अधिकृतपणे त्याचा कार्यक्रम जाहीर केला जाईल। पण 27 आणि 28 असा 2 दिवसाचा हा भाग असेल। 28 तारखेला प्रत्यक्षात निवडणूक होईल, 27 तारखेला त्याचं नोटिफिकेशन निघेल आणि अर्ज दाखल करायचे असतील। पण या सगळ्या दरम्यान जो कालावधी आहे तो अत्यंत कमी केल्यानं, म्हणजे 1 दिवसाचा केल्यानं विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आज पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी झाली। याचा अर्थ असा आहे की त्यांना ही माहिती, त्यांच्याकडे असं कोणतंही यंत्र नाही आहे की तुमचं मन हॅक करायचं, ब्रेन हॅक करायचं। पत्रकारांना ही बातमी आली आहे, ही बातमी तुम्ही दिली नाही तर तुमच्या स्टाफने दिली आहे, तुमच्या स्टाफने दिली नाही तर विधान भवनाच्या स्टाफने दिली की 27-28 ला मतदान होणार आहे। अहो, निवडणुकीचा कार्यक्रम 27 आणि 28 ला मतदान। आज आपल्याला आपण देखील 5 वर्ष सत्तेत होता। अध्यक्ष महाराज ज्यावेळेला कार्यक्रम जाहीर करतील त्यावेळेला तो अधिकृत होईल। केवळ पेपरच्या आलेल्या बातमीवरती आपण जर सांगत असाल तर ते चुकीचं आहे। आपण रुलिंग देऊन टाका त्याच्यावरचं। दरम्यान काल नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सभागृहाच्या दिशेने जात असताना म्याव म्याव असं म्हटलं होतं आणि या संदर्भात शिवसेनेनं अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली होती। आज तर शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी विधिमंडळ सचिवांना थेट पत्र दिलं आणि विधान भवनाच्या परिसरात जे प्राणी आहेत तर त्यांचा त्रास आहे आणि कशा
त्रासदायक ठरणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त करा, अशा संदर्भातलं पत्र शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना दिलं. दरम्यान याच